नमस्कार मित्रांनो, आज आपण वाहनातील इमोबिलायझर सिस्टीमबद्दल माहिती घेणार आहोत। इमोबिलायझर सिस्टीम ही ॲडव्हान्स ऑटोमोबाईल सिक्युरिटी सिस्टीम आहे। सध्या स्थितीला प्रत्येक इकॉनॉमी प्लस महागड्या वाहनामध्ये वाहनाच्या सिक्युरिटीकरिता व गाडी चोरी होण्यापासून वाचवण्याकरिता इमोबिलायझर सिस्टम लावलेली असते। इमोबिलायझर ही एक ॲडव्हान्स सिक्युरिटी डिव्हाइस आहे जो की वाहनाच्या कीमध्ये लावलेली असून डुप्लिकेट कीपासून वाचवतो व चोरांना बायपास करूनही म्हणजे वायर जोडले तरीही गाडी स्टार्ट होऊ देत नाही। नमस्कार मित्र, या टॉपिकमध्ये आज आपण पाहणार आहोत याचा अर्थ, कन्स्ट्रक्शन, डायग्रॅम, वर्किंग व कंपोनंट डिटेल। इमोबिलायझर ही एक ॲडव्हान्स ऑटोमोबाईल सिक्युरिटी सिस्टीम आहे की ज्यामध्ये अँटीथेफ्ट मेकॅनिझम लावलेले असते। ही आहे इमोबिलायझर सिस्टीमची ब्लॉक डायग्राम। यामध्ये सुरुवातीला जिथं आपण की इन्सर्ट करतो ते आहे की नॉब, नंतर की नॉबचं कनेक्शन लावलं आहे ECUला आणि ECUचं कनेक्शन दिलेलं आहे FIS म्हणजे फ्यूल इंजेक्शन सिस्टीम आणि स्टार्टिंग सिस्टीमला। तर या कन्स्ट्रक्शनमध्ये असे आहे की नॉबच्या सुरुवातीचा जो भाग आहे जिथे कॉईलसारखा दाखवला आहे तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे म्हणजे त्याच्या संपर्कात जर आपली की आली तर कीमध्ये ही जी व्हेकलची की आहे इमोबिलायझर सिस्टीमची ही की स्पेशल की असते। त्या कीमध्ये एक IC ज्याच्यामध्ये पासवर्ड ठेवलेला असतो आणि त्या ICच्या बाजूलाच एक कॉईल लावलेली असते, मेटल कॉईल। म्हणजे जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलच्या संपर्कात ती कॉईल आली तर मग या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलच्या फॅरेडेज लॉच्या नियमानुसार यामधील करंट त्या कॉईलमध्ये, मेटल कॉईलमध्ये जाणार आणि तिथून पॉवर सप्लाय तुमच्या त्या ICला मिळणार। मग IC काय करणार की तिथून मग GPS ब्लूटूथच्या साहाय्याने तो सिग्नल पाठवणार आणि तो सिग्नल ECU कॅच करणार। मग ECUमध्ये एक डिकोडर लावलेला आहे की तो पासवर्ड घेतो आणि त्या पासवर्डला कोड करतो आणि त्यानंतर मग तो तुमचं फ्यूल इंजेक्शन सिस्टीम किंवा मग स्टार्टिंग सिस्टीम हे ऑन करतो। म्हणजे जर ड्रायव्हरने जर यामध्ये जर बायपास करून वायर जरी एकमेकाला जोडली जसं आपण पाहतो तरीसुद्धा गाडी चालू होणार नाही, कारण जोपर्यंत तो पासवर्ड ECUला मिळणार नाही तोपर्यंत ECU तुमचं स्टार्टिंग सिस्टीम, इग्निशन सिस्टीम ऑन करणार नाही, म्हणजे फ्यूल पुढे इंजिनला देणारच नाही तो। आणि त्याचप्रमाणे डुप्लिकेट चावीसुद्धा वापरली तर त्यामध्ये डुप्लिकेट चावीमध्ये तुम्ही फक्त ते एक मेटल कॉईल लावू शकता, पण जो पासवर्ड आहे, जे पासवर्डची IC आहे ती तुम्ही दुसरी वापरू शकत नाही। तर ही आहे इमोबिलायझर सिस्टीमची वाहनाची आपली की, जी की आपण की नॉबमध्ये इन्सर्ट करतो। तर पहा या कीमध्ये दाखवलेलं आहे एक सुरुवातीला एक मेटल कॉईल आहे आणि तिचं कनेक्शन आपण ICला दिलं आहे, जे ICमध्ये पासवर्ड आहे आणि GPS सिस्टीम किंवा ब्लूटूथ सिस्टीमसुद्धा आहे। जेव्हा या कीच्या संपर्कामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल येईल तेव्हा या कॉईलमध्ये करंट पास होईल आणि तोच पॉवर सप्लाय ICला जाईल, ज्यामुळे IC ऑन होऊन जाईल आणि ते सिग्नल ECUकडे पाठवेल। ही आहे वायरलेस की, जी की नॉबमध्ये इन्सर्ट करायची गरज पडत नाही। ही वायरलेस की म्हणजे एक छोटासा रिमोट आहे, त्याच्यामध्ये डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये पासवर्डची IC लावलेली असते, पण याच्यामध्येच बॅटरी दिलेली आहे, त्यामुळे या बॅटरीचा सप्लाय डायरेक्ट कीला आणि इतर फंक्शनला दिला असतो, जो की वायरलेसली ऑपरेट होतो। तर अशा प्रकारे हे आपले इमोबिलायझर सिस्टीम काम करते की ज्यामध्ये एक फॅरेडेज लॉ वापरलेला आहे की जेव्हा आपण की नॉबमध्ये की लावतो तेव्हा त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलमधून जो करंट निघतो तो कीमध्ये असणारा एका मेटल कॉईलच्या संपर्कात येऊन हा पॉवर तिकडे जातो। तर अशा प्रकारे हे इमोबिलायझर सिस्टीम काम करते। धन्यवाद। तर अशा प्रकारे हे